आणि तो बॉल सुद्धा टाकायचा नाहीये. लेस दी प्ले सामन्याला होते सुरुवात. आजच्या दिवसभरामधला सामना क्रमांक 5 वडकी गावठण चॅलेंजर्स विरोधामध्ये पाटील वॉरियर्स. पहिला चेंडू इथे रमेशला समजू शकत नाही, परंतु पंच कळवतायत नो बॉल आणि इथे अवांतर धाब्याने संघाचं खातं उघडलंय. अमित मोडक आणि रमेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहेत, तर षटक क्रमांक पहिलं गोलंदाजीच्या माध्यमातून अनिकेत आंबेकर. गोलंदाजीच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळत आहेत. हा चेंडू इथे आक्रमण तर आहे, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक तिथे आहेत, चेंडूच्या खाली झेल निसटलाय, परंतु तिथे प्रयत्न लाजवाब होताना पाहायला मिळाले. धावा वाचवल्या जात आहेत संघासाठी. त्या धावा वाचवणं गरजेचं असेल, कारण एका धावेचं महत्व नक्कीच टेनिस क्रिकेटमध्ये असतं. अनेक स्पर्धा आपण पाहिल्यात, एका धावेवरून देखील संघांना पराभव पत्करावा लागलाय. इथे डॉट बॉल आहे. धावफलकावरती 3 धावा आहेत. हा देखील चेंडू बॅकफुटवरती सरकत हलक्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूपर्यंत येतील, तोपर्यंत इथं देखील 1 मोर सिंगल. धावफलक 1 धावेबरोबर 4 धावा. 4 चेंडू 3 धाव्यांची खेळी रमेशची. अमितला मात्र शून्यातून विश्वाची निर्मिती करायची आहे आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच कामकाज बजवावं लागेल, यात मात्र शंका नाहीये. बड्डे बॉय, आजचे बड्डे बॉय देखील आहे. साजेचा खेळ करावा लागेल. हा चेंडू देखील हवेत पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडूपर्यंत पोहोचतील, तोपर्यंत पुनश्च एकदा एक सिंगल. 1 धावेबरोबर धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 5 धावा. हा देखील चेंडू आपलातून येताना पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी नक्कीच या षटकामध्ये गोलंदाज करतायत अनिकेत आंबेकर. इथं आक्रमण, फुलटा स्वरूपाचा चेंडू आडव्या बॅटने भिरकावून दिलाय, सरळ सीमारेषेच्या अगदी बाहेर. 1 बाउंड चौकार. धावफलकावरती 9 धावा. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. बिनबाद 9 धावा आहेत. उर्वरित अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी. धावा किती जमवल्या जाणार, प्रश्नचिन्ह अजूनही आपल्या सर्वांच्या समोर आहे. प्रश्नाचं उत्तर काही क्षणामध्ये आलं जाईल. महत्त्वपूर्ण मॅच दोनही संघांसाठी, विजय मिळवणं दोनही संघांसाठी गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने प्रवास आता मैदानाच्या आतमध्ये करावाच लागेल. गोलंदाज सज्ज होत आहेत. हा देखील चेंडू इथे कमालीचा डॉट बॉल. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. 9 धावत संख्येवरती धावफलक स्थिर आहे. क्रिकेटची लढाई, क्रिकेटचं युद्ध मैदानावरती आपण पाहतोय. इतिहास रचायचा प्रत्येक संघाला आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. हा देखील चेंडू हलक्या हाताने खेळला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडूपर्यंत पोहोचतायत, तोपर्यंत सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा इथं देखील येतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे सरसावतोय. धावफलकावरती 11 धावा. इथं देखील समोरच्या दिशेने आक्रमकता फार मोठी, लाजवाब प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळाले. झेल निसटला, परंतु संघासाठी धावा रोखल्यात. इथे तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला जाईल, षटकार आहे किंवा नाही, की सुरक्षित नक्कीच चेंडू अडवलाय, यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय आहे.
चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालंय आणि संघासाठी धावा वाचवल्यात. क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर क्रिकेट रसिकांना टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. एकदा जोरदार टाळ्या क्षेत्ररक्षकासाठी झाल्या पाहिजे. जबरदस्त क्षेत्ररक्षण. हा देखील चेंडू इथे कमालीचा, हा देखील चेंडू इथे लाजवाब येताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी सूरज नक्कीच मैदानाच्या आतमध्ये हातात आहेत. 13 धावा आहेत. अवघ्या 4 धावा 4 चेंडूंमध्ये खर्च केल्यात. 2 चेंडू डॉट 2 चेंडूंवरती 2-2 धावा येताना पाहायला मिळाल्या. इथं आक्रमण अमित मोडकच्या बॅटमधून होत आहे, परंतु इथं देखील झेल सुटलाय. जीवदान मैदानाच्या आतमध्ये आहे. जीवदान किती घातक ठरणार येणाऱ्या वेळेमध्ये पाहणं गरजेचं असेल. 15 धावा आहेत. हा देखील चेंडू बॅकफुटवरती सर्कल हलक्याच्या हाताने खेळून काढला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडूच्या पाठमोर धावत आहेत. सिंगल डबलचं समीकरण इथं देखील अवलंबलं जाईल. इथं देखील 2 धावा येत आहेत. धाव फलकावरती 17 धावा 2 षटकांचा खेळ इथे संपला. 17 धावा बिनबाद पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. पहिलं षटक अनिकेतचं आपण पाहिलं, त्या षटकामध्ये 9 धावा अनिकेतने खर्च केल्या. सूरजचं षटक क्रमांक 2 आपण पाहिलं, या षटकामध्ये सूरजने देखील 8 धावा खर्च केल्यात. अशा टोटली 17 धावा आहेत. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. तर षटक क्रमांक 3 गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज नितीन गायकवाड. कशा प्रकारचं कामकाज नितीन करणार हे देखील पाहणं गरजेचं असेल. जबाबदारी आहे संघाकडनं, ती पार पाडावी लागेल. हा चेंडू इथे कमालीचा जबरदस्त चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. फलंदाजाची पापणी लवते ना लवते चेंडू यष्टी रक्षकाच्या हातात जाऊन दाखल आहे. इथे देखील चेंडू अगदी आपण पाहूया मिस टाइम शॉट. चेंडू हवेत, तिथे स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली कॉटन बॉलची शिकार नक्कीच ठरतायत. रमेश बॅक टू द पॅव्हिलियन. तर 7 चेंडू 7 धाव्यांची खेळी रमेशची देखील आहे. बाद होत आहेत तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील. महेश मोडक मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. अगदी या अगोदर देखील आजच्या दिवसभरामध्ये पहिला सामना आपण पाहिला. त्या सामन्यामध्ये ह्याच महेशने नक्कीच आक्रमण करत एक जबरदस्त आपलातून फलंदाजी नक्कीच केली होती. याही सामन्यामध्ये त्याच प्रकारचं प्रदर्शन होणार का. हा देखील चेंडू आडवा बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती, तिथे अगदी आपण पाहूया मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक खूप दूरवरती. चेंडू जाईल सुसाट वेगात सीमारेषेच्या बाहेर. हे रास्ते हे 4 के. धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 21 धावा आहेत. हा देखील चेंडू आडव्या बॅटने इथे हवाई फायर. झेल सुटलाय इथे महेशला देखील जीवदान. आणि नंतर धावचीत स्वरूपात बाद होत आहेत. 1 रन शॉट, अर्थात कोणतीच धाव नाहीये. अमित मोडकला इथे परतावं लागेल. तर न्यू बॅटर समीर मोडक मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. शांत प्रकारचं वातावरण, अशांत करणारी फटकेबाजी आता होणार का महेशच्या बॅटमधून. महेशला एक जीवदान तर नक्कीच मिळालंय. त्या जीवदानाचा पुरेपूर फायदा महेश घेईल का हे देखील पाहणं गरजेचं असेल. क्रिकेट रसिकांची आलोट गर्दी आज देखील. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया तिसऱ्या पंचांकडे निर्णय जो सोपवला जातोय. नॉट आउटचा इशारा मात्र तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आला जाईल. हा चेंडू समोरच्या दिशेने हवाई फायर. महेशच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर आकाशाला गवसणी घालणारा षटकार.
3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 27 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा आणि अंतिमचं षटक नक्कीच उर्वरित असेल. पाटील वॉरियर्स संघ प्रथमतः फलंदाजी करतोय. तर दुसऱ्या बाजूने वडकी गावठण चॅलेंजर्स संघ नक्कीच प्रथमतः क्षेत्ररक्षण करेल. इथे चेंडू हवेत झेल तिथे टिपलाय, परंतु नो बॉल. नक्कीच पंचांचा इशारा देखील आला जाईल. नो +2 अर्थात 3 धावा येतील. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया इथे पंचांकडे हलकेस अपील. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 27 अपील करण्याचा पुरेपूर अधिकार नक्कीच खेळाडूंना पंचांकडे आहे, परंतु अपील फेटाळण्याचे अधिकार पंचांकडे देखील दिलेले आहेत. हा देखील चेंडू पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न आणि इथे फलंदाज होतोय बाद. कॉट बिहाइंड विकेटची शिकार ठरलेत समीर. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होतील. 30 धावा आहेत 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथं देखील फलंदाज होतोय बाद. नक्कीच एक भाग्यवान विजेता दररोज आपण जो देत असतो, ज्याच्यासाठी 1000 रुपयाचं रोख प्राइज आणि मानाची ट्रॉफी. परंतु उद्यापासून काही नियमावली क्रिकेट रसिकांसाठी देखील असेल. एकदा सामना सुरू झाला की 9 वाजेपर्यंत तुम्हाला अवधी असेल नाव नोंदणी करण्याचा. 9 वाजल्यानंतर नाव नोंदणी पूर्णपणे बंद होईल, याची देखील नोंद घ्या. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येतील तोपर्यंत इथे देखील 1 मोर सिंगल. धावफल एका धावेच्या मदतीने पुढे जाते. 31 ऑन बोर्ड. 31 धावा आहेत धावफलकावरती. शेवटचे काही चेंडू अंतिमच्या षटकातील बाकी आहेत. गोलंदाज सज्ज आहेत. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. वाऱ्याच्या वेगात चेंडू फेक सुरेख आहे. इथे संधी आहे धावबादची आणि तदनंतर महेशला देखील परतावं लागेल. फलंदाज बाद. 32 ऑन बोर्ड. 32 धावा आहेत. अजय मोडक न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील. शेवटचे काही चेंडू बाकी आहेत. हा चेंडू षटयष्टीवरती आदळलाय आणि याचबरोबर 4 षटकांचा खेळ संपलाय. बनवल्यात 32 धावा तर 24 चेंडू आणि 33 धाव्यांची गरज. आता विनंती असेल पाटील वॉरियर्स संघ मैदानाचा ताबा घ्या. तर दुसऱ्या बाजूने वडकी गावठण चॅलेंजर्स सलामीची जोडे मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं असेल. यानंतरची होणारी महत्त्वपूर्ण मॅच शिवराधानगर टायटन्स विरोधामध्ये बाजारेमाळा व्हाईट हॉर्स. दोन्ही संघाचे कॅप्टन येथील नाणेफेक आपण करतोय. प्रेक्षकांसाठी एक महत्वाची विनंती आहे. उद्यापासून जो लकी ड्रॉ काढला जाईल त्या लकी ड्रॉचा शेवटचा टायमिंग हा 9 वाजेपर्यंत राहील. 9 नंतर जो पण लकी ड्रॉ साठी नोंद करायला येईल त्या प्रेक्षकाची नोंद घेतली जाणार नाही. त्यामुळे प्रेक्षकांना कळवण्यात येते की उद्यापासून जो लकी ड्रॉचा विजेता होईल तो विजेता 9 वाजेच्या आतपर्यंत जो नोंद करेल तोच विजेता राहील. 9 वाजेच्या नंतर कुठल्याही प्रेक्षकाची नोंद केली जाणार नाही लकी ड्रॉ साठी. त्यामुळे प्रेक्षकांना विनंती आहे आपण काही करून 9च्या आत या वडकी प्रीमियर लीगचा आनंद घेण्यासाठी यायचंय.
शिवराजनगरचे कॅप्टन, आपल्याला विनंती आहे आपण टॉस उडवण्यासाठी यायचे. यानंतर होणारा सामना बाजारमाळा व्हाईट वॉर्स वर्सेस शिवराजनगर. प्रत्येक टीमला विनंती आहे ज्यावेळी टॉस उडवला जाईल त्यानंतर आपल्या संघातील प्लेअरसाठी एनर्जी ड्रिंक घेऊन जायचे. याचे सौजन्य विशाल मोडक यांनी आपल्यासाठी एनर्जी ठेवलेली आहे, त्यामुळे त्या प्रत्येक खेळाडूने त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. यानंतर जो सामना होणार आहे त्या सामन्याचा टॉस शिवराजनगर यांनी जिंकलेला आहे. त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याची निर्णय घेतलाय. अल्पशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तमाम क्रिकेट रसिकांचं मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. मॅच क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पाटील वॉरियर संघाने बनवल्यात 32 धावा, तर विजयासाठी 33 धाव्यांचं टार्गेट. अमित मोडक गोलंदाजीसाठी सज्ज आहेत. पहिला चेंडू पहिला चेंडू अगदी आपण पाहूया, नो बॉल. पंच नक्कीच घोषित करतायत. अवांतर धावेच्या मदतीने संघाचं खातं उघडलं, 1 धावा आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. हा देखील चेंडू आडो बॅटने नक्कीच खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. वाऱ्याच्या वेगात चेंडू पकडलाय, फील्ड केलाय आणि तदनंतर फेकही सुरेख. तोपर्यंत चेंडू डॉट. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने, इथे देखील नो बॉल. नो बॉल पंचांचा इशारा आलाय, अर्थात अवांतर स्वरूपात 1 धाव येईल. धावफलकावरती 2 धावा ज्या पूर्णपणे पाहायला मिळतील. हा चेंडू आडवा बॅटने, इथे फार मोठी दरी, परफेक्ट गॅप, परंतु तिथे क्षेत्ररक्षक अगदी वाऱ्याच्या वेगात चेंडूपर्यंत पोहोचतील. तोपर्यंत 2 धावा इथं देखील वसूल केल्या जात आहेत. धावफलक 2च्या मदतीने 4 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलं जात आहे. 29 धावा 22 चेंडूंमध्ये अजूनही बनवायच्या आहेत. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने पाहावा आणि पाहत राहावं. चेंडू आक्रमक रूपात जातोय सीमारेषेच्या बाहेर. आकाशाला गवस निघालणारा षटकार. धावफलक पुढे सरसावेल. समीर शेवाळे ऑन स्ट्राईक आहेत. इथे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आक्रमण करतायत. खरं तर वडकी गावचं जुनं जागतं नाव आहे. अक्षरशः 2 ते 3 वर्षापूर्वीचा काळ आठवा. या खेळाडूने वडकी गावचं 5 वर्षापूर्वीचा काळ आठवा. या खेळाडूने नक्कीच वडकी गावचं क्रिकेट गाजवून सोडलं होतं आणि ह्याही मैदानावरती आपल्या नावाचा डंका वाजवतोय. जबरदस्त खेळ समीर यांचा देखील पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा अमित सज्ज होत आहेत. 11 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने मिड ऑफ क्षेत्रामध्ये अडवला जातोय. इथं देखील डॉट बॉल, निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येईल. अजून 1 चेंडू उर्वरित आहे या षटकाचा. 19 चेंडू आणि विजयासाठी 22 धावा. हा चेंडू पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयास. इथे चेंडू डॉट येतोय. षटक संपते पहिल्या क्रमांकाचं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 11 धावा आहेत. यानंतर जो सामना होणार आहे बाजारमाळा व्हाईट वॉर्स, आपल्याला विनंती आहे की आपण मॅच झाल्याच्या नंतर क्षेत्ररक्षणासाठी आपल्याला ताबा घ्यायचा आहे. आजच्या मॅचचा टायमिंग खूप लेट झालेला आहे, त्यामुळे आपल्याला विनंती आहे ही मॅच झाल्याच्या नंतर आपण क्षेत्ररक्षणाचा ताबा घ्यायचा आहे. गोलंदाज सज्ज होत आहेत पुन्हा एकदा मारा करण्यासाठी. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होईल. हा चेंडू आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. आदित्य गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने, वन ऑफ द मॅक्सिमम बिग सिक्सर, 6 रन. धावफलक पुढे जाते. 17 धावा आहेत. शेवटचे 16 चेंडू बनवायच्या, 16 धावा.
हा चेंडू देखील आडव्या बॅटने, इथं देखील हवाई सफर, बिग ब्लास्ट षटकार. समीर नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये नक्कीच घोंगावतंय आणि आता पूर्वीचे दिवस पुन्हा एकदा आठवायला सुरुवात. पूर्वीच्या क्रिकेटला मात्र पुन्हा एकदा उजाळा देण्याचं काम समीर मैदानाच्या आतमध्ये करतायत. काय फटकेबाजी आहे. या अगोदर एक षटकार खेळला तर नंतर एक सन्मानजनक स्ट्रोक देखील पाहायला मिळाला. 24 धावा आहेत, 14 चेंडू 9 बनवायचे आहेत. 10 चेंडू 22 धाव्यांची खेळी समीर यांची नक्कीच पाहायला मिळते. अनिकेत 2 चेंडू खेळलेत, शून्यावरती आहेत. शून्यातून विश्वाची निर्मिती करावी लागेल. हा चेंडू देखील आडव्या बॅटने खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे तिथे टिपला जाईल. झेल, नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून असेल. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने, तिथे झेल टिपला जाईल. आता मात्र परतावं लागेल. फलंदाज होते वाच. शेवटचे 13 चेंडू बनवायचे आहेत. 8 धावा. काहीसं सोपं काहीसं अवघड समीकरण. गोलंदाजांनी जर अजूनही जादुई कामगिरी केली तर हा सामना विजयी करू शकतात पाटील वॉरियर्स, परंतु कामगिरी बजवावी लागेल. कोई लक्ष्य मनुष्य के साथ से बड़ा नहीं होता, हारा वही जो लढा नहीं जाता. इथे लढावं लागेल. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू दाखल होतो. 1 धाव इथे देखील येईल. धावफलकावरती 26 धावा. शेवटचे आता 12 चेंडू बनवायचे, 7 धावा. लकी ड्रॉ पद्धतीने भाग्यवान विजेता कोण ठरणार यानंतर अजून एक मॅच आणि त्यानंतर निकाल देखील आपल्या सर्वांच्या समोर आला जाईल. क्रिकेट रसिकांसाठी असणारी सुवर्ण संधी, 1000 रुपयाचं रोख प्राइस, त्याचप्रमाणे मानाची ट्रॉफी. कोण ठरणार आजच्या दिवसभराचा दावेदार, तिसऱ्या दिवसाचा दावेदार, यासाठी नक्कीच सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. काही क्षणाभरी त्याचा देखील निर्णय आला जाईल. गोलंदाज सज्ज, षटक क्रमांक 3. अजय मोड गोलंदाजीच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा पंचांचा आहे. नो प्लस षटकार. 7 धावा आहेत. धावफलक 7 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 33 धावा आहेत आणि याचबरोबर सामना देखील संपलाय. सामना संपलेला आहे आणि या सामन्यावरती विजय नक्कीच धारण करतील. विजय पतक फडकवताना पाहायला मिळतील वडकी गावठाण चॅलेंजर्स. खूप खूप असं अभिनंदन. चला बाजारमाळ व्हाईट हॉर्स, काळूरामजी मोडक, आपल्याला विनंती आहे आपण क्षेत्ररक्षण लावायचंय. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतो. एक जबरदस्त खेळ करत संघाला विजय मिळवून देणारा समीर शेवाळे ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. ओल्ड इज गोल्ड, समीर शेवाळे. चला शिवराजानगर टायटन्स, पिंटू शेट मोडक आपल्या फलंदाजांना आतमध्ये पाठवा.